सोहळा असे शब्द आहेत एका ओळीत. अनुपम्य श्रुती सोहळा सुद्धा आहे हा. पंडित श्रीनिवास खळेंची चाल आहे. परंपरेत वारकरी परंपरेत या अभंगाला कदाचित अगदी साधी सोपी चाल असेल, जी सहजपणे गुणगुणता येईल अशी ही चाल असेल. पण जेव्हा ती पंडित श्रीनिवास खळे यांच्या सगळ्या विचारातून आणि त्यांच्या प्रतिभेतून येते, तेव्हा तुकोबांचे शब्द काय श्रुती सोहळा निर्माण करतात, त्याचा आनंद ही रचना ऐकताना आपण नेहमी घेतो. या निमित्ताने पंडित श्रीनिवास खळे यांना सुद्धा अभिवादन. आजच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर सभागृहात आहेत. त्या दोन निमंत्रित मान्यवरांना आम्ही रंगमंचावर आमंत्रित करतो आहोत. LG लिपविंग ग्रुपचे संचालक श्रीयुत विनोदजी जाधव आणि ज्येष्ठ अभिनेते माननीय सुहासजी पळशीकर या दोघांना. अतिशय उत्तम कलाकार जेव्हा रसिक म्हणून तितकीच उत्तम दाद देताना समोर दिसतो, तो आनंद अवर्णनीय आहे. सुहासजी, आपलं रंगमंचावर मनापासून स्वागत. आणि आमचे शुभेच्छुक LG लिपविंग ग्रुपचे संचालक श्रीयुत विनोदजी जाधव. सूरसप्तक म्युझिक ट्रस्ट तर्फे अरुणजी साठे आणि गुरशानजी. अरुणजींच्या हातातला माईक या दोघांना आग्रह करायचा आहे ना? नाही, मी आम्हाला बोलतो नाही, पण ती तिकडून आलेली. हॅलो, आम्हाला बोलताच येत नाही, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. परंतु काही स्वर सप्तक हे ट्रस्ट जे आहे, या ट्रस्टला आजच्या ह्या वंदनीय दिवसाला आणि माऊलीच्या या कार्यक्रमाच्या दिवशी खरोखर अत्यंत मन दाटून येत आहे की आज मला ह्या सखा पांडुरंग आणि एकादशीच्या दिवशी आपण मला बोलून सत्कार केलेला आहे. आपलं ही जी ट्रस्ट आहे, ही ट्रस्ट इतकी उत्तुंग झेप घेईल आणि त्या झेपेमध्ये आमचा खारीचा वाटा नक्कीच असेल, एवढीच मी आपणा शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. सुहास सर, मारा ना जराशा गप्पा. मला खूप खमंग फराळ इथे गाण्याच्या रूपाने मिळालेला आहे आणि माझी एकादशी खूप सुंदर साजरी केल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सगळ्या कलाकारांनी खूप छान सादर केलेलं आहे. आता मी एक कलाकार आहे, त्यामुळे मी काही फार बोलत नाही. खूप सुंदर, मला खूप आवडलं. मनापासून आभार. धन्यवाद. मनापासून आभार. अरुणजी, 2 शब्द बोललो मी. सभागृहामध्ये पंडित नाना मुळे, सौभाग्यवती उज्ज्वलाताई मुळे, पंडित विश्वनाथ कान्हेरे, विदुषी अर्चनाताई कान्हेरे, श्रीमती मालतीताई कुलकर्णी आणि अतुल अरुण दाते मला दिसले नाही आहेत, पण ते पण येणार आहेत असं त्यांनी कळवलं होतं. या सगळ्या मान्यवरांचेही मनापासून आपलं स्वागत आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला आपण आलात याबद्दल मनापासून आभार. एक विनंती सगळ्या रसिकांना, भाविकांना आहे की हे जे खेळणं आपल्या हातात आहे ना, म्हणजे हे चांगले उपयोगाचं आहे, पण कृपया ध्वनी चित्रमुद्रण करू नका.
याची 2 कारणं अशी की तुम्ही आपण थेट कार्यक्रम करतोय, प्रत्यक्ष कार्यक्रम करतोय, त्या लाईव्ह कार्यक्रमाचा आनंद लाईव्हच घेऊया. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचा इतका छान प्रतिसाद मिळतोय की आता आम्ही सगळे कलाकार तुमच्या वतीनेही अरुणजींना अशी विनंती वजा धमकी देणार आहोत की या एका प्रयोगावर थांबू नका, जरा प्रयोग करत राहा. त्यामुळे ते अजून प्रयोग जर करायचे असतील तर कृपया ध्वनिचित्रमुद्रण करू नका ही विनंती. प्रदीप धोंड सर, आपलंही मनापासून स्वागत.